सुरेश आमच्या वर्गातील एक हुशार विद्यार्थी. त्याच्या घरची परिस्थितीही तशी चांगलीच होती. म्हणजे जेव्हा मुंबईत नवीन टीव्ही आले, त्यावेळेस संपूर्ण कॉलनीत त्यांच्या घरी टीव्ही होता. आम्ही मित्र त्याच्याकडे टीव्ही पाहायला जायचो. जसा तो शिक्षणात हुशार होता, तसा खेळातही होता. आम्ही एकत्रच कॉलनीत क्रिकेट खेळायचो. तो पण आमच्याबरोबर खेळायचा. पिक्चरला यायचा. तरी त्याने पहिला नंबर कधी सोडला नव्हता. 10वी पर्यंत आम्ही एकाच शाळेत होतो. नंतर तो त्याच्या मार्कानुसार सायन्सला आणि आम्ही आर्ट्सला ॲडमिशन घेतली. त्याचे रविवारी खेळायचे हे ठरलेलेच असायचे. त्याच्याबरोबरचे सायन्सवाले नेहमी टेन्शनमध्ये असायचे. पण हे महाशय खेळायचे आणि अभ्यासही करायचे. लास्ट इयरला हा काय पास होत नाही, असे कॉलनीतल्या बऱ्याच लोकांचे मत होते. पण आम्हाला माहीत होतं, ते सगळे माती खाणार आणि तसेच झालं. हा बाबा फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. पुढे एका चांगल्या कंपनीत त्याला जॉब लागला. तेव्हा तो कॉलनी सोडून गेला. त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते. त्यामुळे संपर्काची शक्यताच नव्हती. हल्ली रियुनियनची सुरुवात झाली आणि पुन्हा जुने मित्र भेटण्याची संधी उपलब्ध झाली. मी शाळेतले मित्र शोधायला लागलो. एक एक करून 30 लोकांशी संपर्क झाला. काही मुंबई पुणे येथे होते, काही परदेशात होते, पण कुणालाच सुरेशचा पत्ता लागत नव्हता. आमचे एक गेट टुगेदर झाले. बऱ्याच गप्पा झाल्या. जुन्या आठवणी निघाल्या. कुणी कुणी केलेल्या खोड्या, त्यामुळे सर्वांनाच बसलेला मार सगळे आठवले. महत्वाचे म्हणजे त्यावेळेस न बोलणाऱ्या मुली आता मात्र बिनधास्त बोलत होत्या. किती फरक झाला होता प्रत्येकात. काही जण तर ओळखूच येत नव्हते. पण मला मात्र सगळे तू आहेस तसाच आहेस हीच कॉम्प्लिमेंट मिळत होती. आमच्यातील एक मुलगा चक्क टॅक्सी ड्रायव्हरचा ड्रेस आणि बॅच लावून आला होता. आधी त्याला कुणी ओळखलेच नाही. तो कोपऱ्यात जाऊन बसला. आता इथे कुणी परक येण्याचा संबंधच नव्हता. सगळ्यांची कुजबूज सुरू झाली, खास करून मुलींची. आपल्यापैकी कुणी टॅक्सी घेऊन आले असेल, त्याचा ड्रायव्हर असेल, तर त्याला बाहेर बसायला सांगा. त्याला याचा अंदाज आला. तो सगळ्यांच्या समोर आला आणि म्हणाला, मित्रांनो, मी बाबू घोरपडे. त्याने टोपी काढली आणि सगळे त्याच्या अंगावर धावून गेले. बाबू, तू साला मेडिकलचा स्टुडंट, तू डॉक्टर होणार होतास, तू चक्क टॅक्सी ड्रायव्हर? तो म्हणाला, हो, मी टॅक्सी ड्रायव्हर आहे मित्रांनो, आणि मला त्याचा अभिमान आहे. सगळ्यांनी माना हलवल्या. हं, टॅक्सी ड्रायव्हरचा कसला अभिमान? तो म्हणाला, आपण शिकतो कशासाठी? शेवटी पैसे कमावण्यासाठीच ना. मी चॅलेंज देऊन सांगतो की तुमच्या सगळ्यांपेक्षा मी जास्त कमवत आहे. हे काय बोलतोय हा? इथे 2-2 लाख पगार असलेले लोक आहेत. एकाने विचारले. बाबू, तू पिऊन आला आहेस का? नाही मित्रा, मला कसलंच व्यसन नाही. मग तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? हो मित्रा, मी वर्षाला 2 लाख रुपये इन्कम टॅक्स भरतोय. याला बाहेर काढा, हा वेडा आहे. त्याला वेड लागलंय. एक टॅक्सी चालवून एवढा इन्कम टॅक्स? हे. हो मित्रांनो, तुम्ही इथेच गडबड करताय. माझ्या म्हणजे माझ्या फॅमिलीच्या मुंबईत 100 टॅक्सीज आहेत. बाप रे. आता मात्र सगळे ढुस्स झाले. आणि म्हणूनच मी म्हणालो की एक मराठी टॅक्सी ड्रायव्हर असल्याचा मला अभिमान आहे. आता मात्र सगळेच टाळ्या वाजवत होते. दोघा तिघाने त्याला उचलून जय जयकार केला. मगाशी त्याला वेडा ठरवणारा माणूस एका कंपनीचा मॅनेजर होता. त्याने त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि आमच्या रियुनियनची पहिली मीटिंग संपली. मी घरी आलो, पण सुरेश डोक्यातून जात नव्हता. तिथे आलेल्या प्रत्येक मित्राला विचारले, पण त्याचा कुणालाच पत्ता नव्हता. काही दिवसांनी एका मित्राचा फोन आला. मित्रा, आज संध्याकाळी भेटतोस का? तुला एक गोष्ट सांगायची आहे. अरे मग सांग ना आता. नाही रे, ती सुरेशबद्दल आहे. सुरेशबद्दल म्हटल्यावर मी लगेच तयार झालो. आम्ही संध्याकाळी एक बारमध्ये भेटलो. तो मित्र आला आणि त्याने जे सांगितले
ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तो म्हणाला, मला काही दिवसांपूर्वी सुरेशचा फोन आला. मी त्याला म्हटलं, अरे मित्रा, तू कुठे आहेस? परवा आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं. तो थंडपणे म्हणाला, मला आज तू संध्याकाळी 4 वाजता उडपी हॉटेलमध्ये भेट. बरोबर 4 वाजता उडपी हॉटेलमध्ये गेलो. हॉटेल तसे रिकामेच होते. 4-5 टेबल्स भरलेली होती. मी विचार केला, अजून हा आला नाही. एका टेबलवर मी बसणार. इतक्यात मला आवाज आला, राजू. मी त्या दिशेने पाहिलं. एक इसम मला बोलवत होता. मी त्याला ओळखायचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या लक्षात आले, सुरेश. माय गॉड! सुरेशला कोड झालं होतं. तो पूर्ण पांढरा फटफटीत होता. मी त्या टेबलावर बसलो. तो खूप दुःखी होता. त्याचे लग्न धूमधडाक्याने झाले. बायको पण छान होती. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर तो होता. सगळंच चांगलं असताना कुणाची नजर लागली माहीत नाही. मला एक डाग चेहऱ्यावर दिसला. हळूहळू तो वाढत होता. मी लगेच डॉक्टरकडे गेलो. बरीच औषधे केली, पण दिवसेंदिवस ते वाढतच गेलं. मी फ्रस्ट्रेट झालो. माझे घरी, ऑफिसमध्ये खटके उडायला लागले. मला कंपनीने काढून टाकले. बायकोने पण घटस्फोट घेतला. दोन्ही मुलांना घेऊन ती निघून गेली. आता एका साध्या कंपनीत नोकरी करतोय. मला सांगा, कुठल्या तोंडाने मी तुमच्या समोर येऊ? त्याचा चेहरा मला पाहवत नव्हता. मी त्याचा हात हातात घेतला. तो पाहत राहिला. मित्रा, किती वर्षाने मला कोणीतरी स्पर्श केला आहे. मी त्याला म्हटले, मित्रा, हा एक ॲक्सिडेंट आहे. तू मित्रांच्या संपर्कात राहिला असतास तर तुझे फ्रस्ट्रेशन दूर झाले असते. तुझा जॉब गेला नसता. अरे, रूपावर सगळं अवलंबून नसतं. कोड तुझ्या शरीराला झालाय. त्याचा परिणाम तुझ्या मनावर आणि बुद्धीवर होऊ देऊ नकोस. तू अजूनही तोच सुरेश आहेस. अरे, दोन्ही पाय गेलेली मुलगी एव्हरेस्ट शिखर चढते. तू तर धडधाकट आहेस. हो यार, मला पटतंय तुझं म्हणणं. मी आता पॉझिटिव्ह अप्रोच ठेवीन. माझी बुद्धी अजून शाबूत आहे. आणि मित्रांना सांग, मी आपल्या दुसऱ्या गेट टुगेदरला नक्की हजर राहीन. मी थक्क झालो. राजू, तू खूप चांगलं काम केलं आहेस. तो म्हणाला, मी अजून ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. पण मी उद्या त्याला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड करणार आहे. सगळ्यांनी त्याचं स्वागत करा. आम्ही तिथून निघालो. सुरेश डोक्यातून जात नव्हता. दुसऱ्या दिवशी सुरेशचा गुड मॉर्निंगचा मेसेज होता. आणि मुख्य म्हणजे त्याने डीपीवर त्याचा आत्ताचाच फोटो ठेवला होता. खरंच ही त्याच्या आयुष्यातली गुड मॉर्निंगच होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.